हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. राज्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालयामध्ये 1880चे निजामकालीन कागदपत्र तपासले असता त्या ठिकाणी आपल्याला कुणबीच्या नोंदी सापडल्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांची आणि विशेषतः मराठा समाज बांधवांची अशी भूमिका होती की मनोज जरांगे दादा पाटील यांची भूमिका या संदर्भात काय आहे त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करावी. आपण अंतरवाली सराटी या ठिकाणी आलेलो आहोत. दादा या ठिकाणी उपोषणाला बसले, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. दादा, निजामकालीन 1880च्या नोंदी ज्या की कुणबी अशा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सापडलेल्या आहेत. राज्य सरकार एकीकडे म्हणतं आहे की 5000च नोंदी आम्हाला आढळून आल्या आहेत समितीला, परंतु बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यासारख्या ग्रामीण भागातच जवळपास 4,500-5,000 लोकांच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत. तर याचा मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यासाठी काही फायदा होईल का? आपण सरकारला सांगतानाच सांगितलं होतं की तुम्ही 1967च्या नंतरच्या नोंदी तपासू नका. तुम्हाला 1805 त्या नोंदी तपासायला लागणार आहेत, तरच तुम्हाला कागदपत्र मिळतील. आणि ज्यावेळेस तपासणी केल्या त्यावेळेस किमान त्यांना ते 5000 कवाना त्यांच्याजवळ असणारे मिळाले. आज आपण गेवराई तालुक्यातल्या गावांच्या नोंदी तपासल्या. सरकार ज्यावेळेस म्हणलं किंवा जालन्याचे कलेक्टर ज्यावेळेस म्हणले की बीड जिल्ह्यात नोंदी नाही आहेत, त्यावेळेस आपण आपले वैयक्तिक अभ्यास गेवराईत पाठविलेत आणि आपण वैयक्तिक पाठवून त्यांना शोध घ्यायला लावला. गेवराईचा आणि अंबड तालुक्यातल्या रोहिलागडचा हे तुम्ही घुसा आणि रेकॉर्ड तपासून बघा. तर गेवराई 66 पैकी, म्हणजे कालपर्यंतची माहिती मला, आजची नवीन आसन काही परत पुन्हा 66 पैकी 64 गावात 100% नोंदी सापडल्यात कुणबींच्या. मग सरकारला जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही याचा अर्थ असा होतो. आता नोंदीच्या विषयाकडे तुम्ही म्हणला त्याचा काही फायदा होईल का? त्याचा तर फायदा होईलच, पण आपलं सरकारशी असं बोलणं झालेलं आहे की कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे आणि आधार हा पुरावे मिळून सापडलेला आहे. कायदा पारित करण्यासाठी घरातून एक पुरावा असं नसतं, असा कायदा पारित नाही करता येत. घरातून एक 5 लाख नोंदी पुरावा तरच देता येतं असं नाही. आणि मग तसं जरी तर आम्हाला तुमच्या JRची गरज काय? आम्ही आमच्या नोंदी घेऊ, तहसीलमध्ये जाऊन सकाळी सर्टिफिकेट काढून घेऊ. आधार घेण्यासाठी तुम्हाला 5000 प्लस आता गेवराई तालुक्यातल्या 5000 10,000 खूप झाले कायदा पारित करायला. आता सरकारनं एकच काम केलं पाहिजे की महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी कायदा पारित करून मराठा समाजाचा OBCमध्ये समावेश केला पाहिजे. आता बहाणेबाजीची आवश्यकता नाही, कारण पुरावे आता भरपूर मिळाले. महाराष्ट्रातल्या कोणत्या कोपऱ्यात पुरावा मिळाला तरी महाराष्ट्रातला मराठा समाजा रक्तामासाचा नातेवाईक पण आहे, रक्तामासाचा भाऊ पण आहे, एकमेकाच्या नात लगेच. एवढंच आपलं म्हणणं आहे. आता सरकारने कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत ही आपली मागणी आणि ती आता त्यांनी पूर्ण करावी. दादा, राज्यामध्ये अनेक सरकार आले, अनेक सरकार गेले. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मागणीचा जो काही आंदोलन आहे की 40 वर्षापासून सुरू आहे आणि मराठा समाजाचा कुणबीमध्ये नोंद आहे का नाही सरकार प्रत्येक वेळी समिती नेमतो आणि प्रत्येक वेळी तपासणी करतो. परंतु यावेळेस तुम्ही आंदोलन केलं आणि भूमी अभिलेखमधूनच जर आपल्याला 1880च्या एका तालुक्यामध्ये 4-4.5 हजार जर कुणबीच्या नोंदी सापडत असतील, वास्तविक पाहता ती कागदपत्र DS न्यूज चॅनलने आम्ही सुद्धा तपासली पाहिली, त्या गावामध्ये कुठंही मराठा असा उल्लेखच नाही आहे कुणबीचे. मग राज्य सरकारच्या समितीपासून असेल किंवा केंद्र सरकारच्या समितीपासून असेल, ही माहिती का बाजूला राहिली, का झाकल्या गेली, ही त्यांच्यासमोर का नाही आली असं आपल्याला वाटतं? आणायची नाही. जाणीवपूर्वक मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे, त्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले पाहिजे, हे जाणून बुजूनची चाल आहे पहिल्यापासूनची. फक्त याच वेळेस मराठे सगळे ताकदीने एकत्र झाले आणि मराठ्यांनी ठरवलं आपल्या लेकरांसाठी आपण लढायचं आणि त्यांचे मनसुबे मग सरकारचे सगळे उधाळले. आता मराठ्यांच्या घराघरातल्या मराठ्यांनी ठरवलेलं आहे आता नाही मागं हटायचं, आता आरक्षण घ्यायचं आणि त्या ताकदीनं पुरावे सापडतात. पण पुराव्याची आवश्यकता नाही असं माझं सरळ मत आहे, कारण सरकारचं आणि आमचं ठरलं असं होतं की कायदा पारित करण्यासाठी आपल्याला आधार पाहिजे. फक्त आधार 5,000 पानाचा खूप झाला. आता त्याला आणखीन जॉईन गेवराई तालुक्यातल्या पुराव्याचा मिळाला आहे. 10,000 पुरावे याच्यापेक्षा किती पाहिजे का? 2-4 ट्रक भरून आणता आता खूप झाला. आता बघूयात काय करतात. नाही तर मराठा समाज सज्ज आहे आता लढण्यासाठी.
दादा, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण माघार घेणार नाहीत, हा आमरण उपोषणाचा दुसरा लढा आता आपला सुरू झालेला आहे. आणि एवढी सगळी कागदपत्रं मिळत आहेत, मुख्यमंत्र्यांवर आपण विश्वाससुद्धा व्यक्त करतायत. मुख्यमंत्र्यांनी आपला जो वेळ मागितला तोही आपण वाढवून दिला. वास्तविक पाहता 30 दिवसाचा मागितला, आपण 40 दिवसाचा दिला, मोठेपणा दाखवला. परंतु मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता तो पाळला नाही असं आपल्याला वाटतंय का? 100% खरं आहे ते, की त्यांनी 30 दिवसाचा मागितला होता, आपण त्यांना 40 दिवस दिले. तुम्हाला जर आरक्षण द्यायचं नव्हतं, तुम्ही वेळ आमच्याकडून घ्यायला नको होता. आणि आपण आता घेतला तर आपण मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे होतं. कारण मराठ्यांनी तुम्हाला 40 दिवस देऊन मान सन्मान तुमच्या शब्दाचा केला होता. आता आरक्षण देऊन तुम्ही मराठ्यांचा मान सन्मान करणं आवश्यक होतं. ठीक आहे, त्यांनी दगाफटका केला हे मराठ्यांच्या लक्षात आलं आणि मराठा पुन्हा एकदा शांततेत गावागावात आज महाराष्ट्रातल्या हजारो गावात साखळी उपोषणं बसलेत. आणि ह्या आज उद्या ह्या 2 दिवसात महाराष्ट्रात 100% गावचे गाव साखळी उपोषणाला बसणार आहेत, आमरण उपोषणाला बसणार. हे शांततेचं युद्ध मराठे 100% जिंकणार आहेत. कारण लढणार बी आणि जिंकणार बी आम्हीच. दादा, आपण शांततेच्या युद्धाची घोषणा केलेली आहे. वास्तविक पाहता या महाराष्ट्राला शांततेचं युद्ध यापूर्वी कधी पाहिलं नाही, माहिती नाही. परंतु आपण ज्यावेळेस दिवशीपासून घोषणा केली ते शांततेच्या युद्धाचे जे काही झळ आहे हे राज्य सरकारला आणि इतर राज्यकर्त्यांनासुद्धा पोहोचायली, हे आम्हीसुद्धा आमच्या नजरेनं पाहतो आहे. ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत, उपोषण होत आहेत. परंतु दादा, आपण एक आव्हान केलेलं आहे की आत्महत्या कुणी करू नका, कारण तुम्हीच राहिले नाही तर आरक्षण घेऊन उपयोग काय. परंतु आत्ता काल, त्यानंतर परवा दिवशी आणि आजसुद्धा मराठा समाजाचे युवक आत्महत्या करत आहेत आणि राज्य सरकारला तरीही जाग येत नाही. तर याकडे आपण कशाला नजर पाहताय? आहे हे सरकारची जबाबदारी सगळी. ही आत्महत्या नाही, ते खून सरकार करत आहे जाणून बुजून. याची सगळी जबाबदारी आत्महत्येची सरकारची. सरकारने जर आरक्षण दिलं तर ही वेळ मराठा समाजावर येणार नाही. तरीही मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो, मला तुमची गरज आहे. माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला तुम्ही पाहिजेत. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजेत. आपण लढू, मरायचं नको. आपण लढू आणि लढून आपल्या समाजाला न्याय मिळवून देऊ. त्यासाठी कोणी आत्महत्या करू नका, कोणी उग्र आंदोलन करू नका. ही माझी DS चॅनलच्या माध्यमातून मराठा समाजाला हात जोडून विनंती की तुम्ही कोणी आत्महत्या करू नका, उग्र आंदोलन करू नका. हे कसं आरक्षण देत नाही आपण बघू, त्याची काळजी करू नका. कारण हे शांततेचं आंदोलनच मराठा समाजाला न्याय देणार आहे. त्यामुळं तुम्ही आमच्यात पाहिजेत जीव देऊ नका. कारण आपल्या गोरगरीब मराठ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. याच्यासाठी तुम्ही जिवंत पाहिजे. तुमचं कुटुंब तुम्ही मेल्याच्या नंतर उघड्यावर पडतं, कोणी लक्ष देत नाही. तुमच्या घराच्या संसाराची तुमची राखरांगोळी होती. त्यामुळं कोणी आत्महत्या करू नका. आणि आपली संख्या कमी होता कामा नये, आपली संख्या वाढली पाहिजे, आपली एकजूट वाढली पाहिजे. त्यासाठी तुम्ही पण मला माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे. तुम्हीच नसाल तर माझ्या खांद्याला खांदा लावून लढणार कोण? त्यामुळे एकानंही आत्महत्या करू नका, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. आपण लढून आरक्षण मिळू. दादा, तुम्ही थकलेला आहेत, तुम्हाला अधिक बोलणंही उचित नाही. परंतु शेवटचे 2 प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत. आपण हा लढा शांततेच्या मार्गानं लढायचा, एकीनं लढायचा, हे आपण आवाहन केलेलं आहे. परंतु आज गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडली गेलेली आहे. त्या ठिकाणी आंदोलन तीव्र झालं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना अटक करा अशीही मागणी केलेली आहे. याबद्दल आपलं काय स्पष्ट मत आहे? आणि ते त्यांच्या मालकाला कळायला पाहिजे, श्रद्धेय कोण आहेत त्यांचे, त्यांना की हा माणूस विनाकारण बरळतो आणि राज्यातलं वातावरण दूषित करतो. पाठीमागे सभेच्या टायमाला असंच केलं होतं की इथं हिंसाचार होणारे इकडं अटक करा. ते श्रद्धेय साहेबांना बदनाम करतो आहे माणूस. कारण स्वतःचा शिष्य तुम्हाला स्वतःवरच तुमच्यावरच गेम टाकतो. हे श्रद्धेय साहेबांना ओळखायला पाहिजे, त्यांचे श्रद्धेय कोण आहेत. श्रद्धेय साहेबांच्या पाठीमागची संख्या कमी व्हायला लागली, मानणारी जनता कमी व्हायला लागली. त्यामुळं थोडंसं आता सावध होणं गरजेचं आहे श्रद्धेय साहेबांना आणि शिष्याला आवरणं गरजेचं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यांच्या गाडीला काय कोणाचा धक्का लागला आहे ते काय अधिकृत मला माहिती नाही. परंतु ते कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो,
किंवा करणारे कुठल्या जाती धर्माचे असोत, कोणत्याही समाजाचे असोत, ते काय त्यांच्या कोणी गाडीला धक्का लावला आणि काय तोडफोड केली, ती गाडी फिडी काय होतं ते त्याचं समर्थन नाही करत आम्ही. दादा, श्रद्धे हा शब्द कमीत कमी 5 ते 7 वेळेस आपण वापरला आणि गुणरत्न सदावर्ते यांनी बोलताना स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस श्रद्धेय असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि ज्यावेळेस याच ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला, गुत्रे असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आंदोलनकर्त्यांनी अगोदर दगडफेक केली आणि नंतर मग पोलिसांनी लाठीचार्ज. अगदी तीच भाषा गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा वापरली. आपण सुद्धा त्या संदर्भात या प्रतिक्रिया दिली होती. आणि आज गुणरत्न सदावर्ते बोलताना स्पष्टपणे बोलले की श्रद्धेय देवेंद्र फडणवीस यांच्याशी गाणं, आणि आपणही श्रद्धेचा हा शब्द या ठिकाणी वापरतायत. तर गुणरत्न सदावर्ते ज्या पद्धतीनं विरोध करतायत, या पाठीमागे हे श्रद्धेय जे कोणी आहेत हेच त्यांच्या पाठीशी आहे असं आपल्याला स्पष्ट म्हणायचं. स्पष्ट म्हणलोय म्हणायचं काय, त्यांचा कोण श्रद्धेय? या श्रद्धेयानं असे शिष्य तयार नाही करायला पाहिजेत की ते शिष्य स्वतःच्या श्रद्धेयालाच मालकालाच संपवणार आहेत. गोड बोलून आरडाओरड करायचं, नुसतं बरळायचं आणि त्याच्याच होला हो द्यायची त्या श्रद्धेयांनी. आणि जनता विरोधात चालली. केंद्राचं सगळं सरकार, राज्य सरकार या दोघांच्याही जवळून त्यांच्या पाठीमागून जनता निघून जायला लागली. कारण श्रद्धेयानं असे शिष्य पाळलेत की त्यांच्या एक गोष्ट लक्षात येणार श्रद्धेय महोदयांच्या की ह्या सापाला दूध पाजलं, हे साप एक दिवस तुम्हाला सुद्धा चावणार आहे. आणि चावायला लागला एवढं जर त्या श्रद्धेय कोणी त्यांना कळत नसेल तर ही राज्याची आणि देशाची शोकांतिका आहे की एवढं कळायला तयार नाही की गोड बोलून तो सरकार डॅमेज करायला लागला आहे असं बोलून कायदा सुव्यवस्था बिघडायला लागली आणि त्या श्रद्धेयांच्या पाठीमागचा समाजही कमी व्हायला लागला. हे श्रद्धेयांच्या लक्षात यायला पाहिजे. श्रद्धेने असे एकाच्या मागं न उभा राहता श्रद्धेचं डोकंसुद्धा ताळ्यावर येणं खूप गरजेचं आहे की त्यावेळेसही त्यांनी माता माऊलींच्या डोके फुटलेले असून ते म्हणले माझ्या पोलिसाला मारला, तुझी जनता आहे. आता बी त्यांचा शिष्य बोलतोय की आता त्याच्याच बाजूनं बोलतात का काय श्रद्धेय महोदय माहीत नाही, परंतु आम्ही एक अपेक्षा करतो त्यांच्याकडून आता तरी की आंदोलकांच्या बाजून राहा, जनतेच्या बाजून राहा, मराठा समाजाच्या बाजून राहा. आंदोलन आता तरी शांततेत हाताळा. असे बडबड करणाऱ्या एखाद्या शिष्याच्या बाजूने परत जाताल, जनता परत तुमच्या विरोधात जाईल. आंदोलन हाताळायचं शिका, सत्य बोलायचं शिका. श्रद्धेय महोदय कोण आहेत त्यांनी थोडंसं आता ताळ्यावर येऊन आपले शिष्यसुद्धा कमी करा आणि शिष्याचं न ऐकता जनतेचं ऐका. हे तुमचा गेम करतील. तुमच्या सरकारच्या विरोधात हे जाणून बुजून तुमचे शिष्य करायला लागलेत. थोडं सावध व्हा. दादा, महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की नारायण राणे साहेबांनी मराठा समाजामध्ये कुणबी वेगळे आणि 96 कुळी वेगळे असं सांगितलं. आता निलेश राणे हे राजकारण सोडतो म्हणाले, मला राजकारणातून संन्यास घ्यायचा. ही बातमी ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ त्यांचे संपर्क केला आणि पुन्हा त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. ते मन वळालं. पण एकीकडं करोडोंचा जनसमुदाय मराठा समाज हा आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करतोय, परंतु याकडे लक्ष दिलं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी. याबद्दल आपल्या मनामध्ये काही खंत वाटते? नाही दिली काय आम्हाला काय मराठ्यांना गरज नाही. मराठ्यांनी मोठं केलं त्यांना आत्तापर्यंत. त्यांना त्या पवित्र गादीवरसुद्धा बसवलं. त्यांना गरज नाही मराठ्यांची असं एकूण ते चित्र आहे. कळलं त्यांनाही मराठ्यांची गरज आहे का नाही. राज्यातला सगळ्यात मोठा समुदाय आहे. बघू ना, आम्ही कुठं आशा केली नाही, पण बघू. त्यांची वैचारिक पातळीच तेवढी आहे, त्यांचा वैचारिक विचारच तेवढा आहे. त्याला आम्ही तरी काय करणार. आम्हाला तरी गोरगरीब मराठ्याला काय माहीत हो, हे वापर करूच तरच फक्त आपल्याला बोलणार आहेत. नंतर आपल्या लेकरावर वेळ आल्यावर हे असे वागणार मराठीला तरी काय म्हणतो. आता मराठ्यांनी ओळखलं. बघू आता त्यांची कोण इच्छा, त्यांच्या मनातली इच्छा कोण पूर्ण करत आहे. मराठ्यांनी त्यांच्या इच्छा आकांक्षा सगळ्या पुऱ्या केल्या जातात. आता मराठ्यांची गरज नाही त्यांना. बघू कोण त्यांची इच्छा पूर्ण करते. आम्हाला बी बघायचंच आता. दादा, आपण बघायचं म्हणताय मराठा समाज एवढ्या मोठ्या संख्येने. काल आपण धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि मुस्लिम समाज आपल्यासोबत मोठ्या ताकदीनं येतोय. हा पूर्ण ओबीसी समाज आपल्या पाठीशी एकवटल्यानंतर छगन भुजबळ यांचा आवाज आज बंद झाला आहे असं हे कुठंतरी जाणवतंय. तर भुजबळ साहेब जे विरोध करतो ते आज शांत का बसले असं आपल्याला वाटतंय?
नाही ते काय मला माहीत नाही, पण माझा रूल आहे. ते कोणत्या पक्षाचा आरक्षणाच्या विरोधात बोलला की मी त्याला सोडित नाही. मला टीका करायची म्हणून मी करत नाही कधीच. मी सोडत नाही. मात्र मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की मग तो कोणी असो, टीका करायची म्हणून नाही करणार मी कधीच. कारण माझ्या समाजाचं कोणाशी वैयक्तिक वैर नाही. त्यांच्या विचाराला आमचा विरोध आहे. एकदा बोलला की मग नाही सोडता. दादा, रस्त्यावरती तुम्ही पहिलं आंदोलन केलं, मोर्चा केला आणि त्यावेळेस आपण भाषण केलं होतं आणि त्यावेळेस तुम्ही असं सांगितलं होतं, छगन भुजबळ मराठ्याला आरक्षण घेईल तेव्हाच हा मनोज जरांगे पाटील नाव सांगेल आणि त्याच वेळेस माघार घेईल. या वाक्यावर तुम्ही ठाम आहात हे आजही आम्हाला दिसतंय. परंतु आपली परिस्थिती या ठिकाणी थोडी नाजूक होते. आज आपण आरोग्य सेवासुद्धा या ठिकाणी नाकारलेली आहे. तर हा लढा किती दिवस चालेल असं वाटतं आपल्याला? आता ते सरकारला माहीत, पण माझ्याकडून एवढीच माहीत तुम्हाला, माझ्या शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी लढणारच, मी हटणार नाही. धन्यवाद दादा. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याशी स्पष्टपणे बोलले. अगदी स्पष्ट आणि विश्वासू स्वभाव त्यांचा आहे. जे मनात जे ओटात ते पोटातलं ओटातमध्ये त्यांचं काढतात आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं, आरक्षण मिळेल तेव्हाच मी माघार घेईल, तोपर्यंत मी माघार घेणार नाही. आणि एका वाक्यावर ते ठाम आहेत की एक तर मराठा समाजाच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, या विषयावरती ठाम आहेत. सरकारने याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. DS न्यूज चॅनलशी मनोज जरांगे दादा यांनी या ठिकाणी संपर्क साधला, संवाद साधला आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांशी संवाद साधला. याबद्दल आपणही त्यांच्या मनापासून आभारी आहोत. धन्यवाद.